परंतु सातत्यानं प्रशासक साहेबांनी या ठिकाणी आल्यानंतर दूध संस्थेच्या प्रतिनिधींचा अपमानच केला। गोकुळ दूध उत्पादकातील संस्थेना ही माहिती आम्हाला देण्यास ते मुद्दाम ते टाळाटाळ करत आहे। टाळाटाळ करण्याचं कारण म्हणजे एकच वाटतं की त्यांना राजकीय प्रेशर आहे। लोकांच्या असं समजतंय की 30-40 रुपये घेऊन त्या ठिकाणी हे केलं, म्हणजे दूध संस्था मंजूर केल्या। या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील दूध 50,000 लिटर कमी याचं कारणीभूत हे अधिकारी प्रशासक मंडळ आहे। आम्ही अडचण झालोय, गोकुळ मोडतोय काय अशी आमची भीती निर्माण झाली। पुण्याचे जे जावा आहेत त्यांनी 500 कोटी रुपयाचा वर्षाला हुंडा आम्ही इथनं कोल्हापूर जिल्ह्यातून देतोय गोकुळच्या माध्यमातून। आम्हाला आमचा गोकुळ दूध संघ वाचवायचा आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। 100% ह्याला राजकीय वास याला। हा दूध संघ 3 महिने तुम्ही जपायचा आहे, तिथून पुढे या महायुती सत्ता या ठिकाणी येणार। अदृश्य शक्ती काही 100% आहे, तिथून मला अनेक वेळा सांगितलंच ना, जिल्ह्याला माहिती आहे। 9/11/2026, 11/5/2026 आणि 14/5/2026 या तारखेला आम्ही 3 अर्ज प्रशासक साहेबांना दिलं होतं। पहिला अर्ज असा होता की कोल्ड स्टोरेजचा जो विषय आहे मुंबई आणि पुणे आणि गायत्री कोल्ड स्टोरेज जे आहे ह्या कुठल्या मालकाचा आहे, आजपर्यंत किती त्यावर खर्च झाला आणि किती दूध पुरवठा केला ही माहिती पाहिजे। दुसरा होता व्यंकटेश्वरा गुड मोवर्स, हे जे वाहतूक संस्था आहे, या वाहतूक संस्थेच्या वतीनं मुंबईला आणि पुण्याला जे दूध रेग्युलर जे दूध म्हशीचं आणि गाईचं जे पुरवठा केले जाते त्या पुरवठ्यामध्ये जवळजवळ आम्हाला एका अधिकाऱ्यांच्या समजते की 137 कोटीचा त्या ठिकाणी मोठा ढबळा या ठिकाणी या दूध संस्थे या गोकुळचा त्या व्यंकटेश्वराच्या माध्यमातून पडलेला आहे। त्याची माहिती आम्ही मागितली होती। आणि तिसरी माहिती की 2016 आणि ते 2021 या कालखंडात जी नोकर भरती 1138 नोकरदारांची झाली होती आणि अधिकाऱ्यांची झाली होती, त्यामध्ये अधिकाऱ्याला 30 लाख आणि कामगाराला 20 लाख अशा प्रकारचं एका बँकेच्या खात्यावर पैसे जमा करून त्यांची नोकर भरती झाली होती। ती नेमकी कुणाची झाली आणि नेमकी कुठल्या बँकेत जमा झाली होती याची माहिती मी मागवण्यासाठी या प्रशासक अधिकारी साहेबांच्याकडे आलो होतो। परंतु सातत्यानं प्रशासक साहेबांनी या ठिकाणी आल्यानंतर दूध संस्थेच्या प्रतिनिधींचा अपमानच केला। पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांना बसण्याची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित केलेली नाही आणि चुकीच्या प्रकारे पहिल्यांदा टाळाटाळ करून या ठिकाणी सातत्यानं आम्ही 3च मागण्या केल्या होत्या, परंतु 8-15 दिवस थांबा, थोडे दिवस थांबा असं चाल ढकल ते करतायत। आणि आम्हाला आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व गोकुळ दूध उत्पादकातील संस्थेना ही माहिती आम्हाला देण्यास ते मुद्दाम ते टाळाटाळ करत आहेत, असं आमचं मत आहे। नेमकं टाळाटाळ करण्याचं मागचं कारण काय असं मला वाटतं? आजचा मुद्दा टाळाटाळ करण्याचं कारण म्हणजे एकच वाटतं की त्यांना राजकीय प्रेशर आहे। आज आम्ही त्यांना तेच सांगितलं की या ठिकाणी आल्यानंतर जे मालगावे म्हणून आहेत त्या मालगावे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये दुग्ध यार होते, त्यावेळेस लोकांच्या असं समजतंय की 30-40 रुपये घेऊन त्या ठिकाणी हे केलं, म्हणजे दूध संस्था मंजूर केल्या। त्यांच्या अँटी करप्शनला आम्ही मागणी पण केली की त्यांच्या तपासणी व्हावी ही मागणी केली। त्यांच्या माध्यमातून जे प्रशासक अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रेशर आणण्याचं काम या ठिकाणी करत आहेत का काय असं आम्हाला वाटतं, त्यामुळे टाळाटाळ होत आहे। दुसरी गोष्ट अशी वाटली की आम्हाला या ठिकाणी अनेक लोकांचं असं मत होतं की आता जे दूध संकलन कमी झालंय ह्याचं कारण काय, तर इथलेच अधिकारी जे प्रकाश बेलवाडी सारखा जे अर्जदार आहे त्याला तक्रारदार आहे, त्याला घेऊन पशुखाद्य कारखाना आणि अनेक गोकुळच्या ठिकाणी बैठकी जाऊन त्यांना घेऊन फिरल्याचं काम ते परुळेकर म्हणून कोणतरी अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी करत आहेत। अशा अधिकाऱ्यांच्यामुळे या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील दूध 50,000 लिटर कमी याचं कारणीभूत हे अधिकारी प्रशासक मंडळ आहे। आणि आम्ही त्यांना ते सांगितलं की ह्या अशा वागण्यामुळे आम्ही अडचण झालोय, गोकुळ मोडतोय काय अशी आमची भीती निर्माण झाली। त्यानंतर आम्ही असं बोललो त्यांना की आज तुम्ही दूध दर आहे तो जास्त दिला तर द्यायला काय अडचण आहे, का वाढत नाही दूध हे, तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं प्रशासकांनी की आम्हाला ते देता येणार नाहीत। आम्ही त्यांना सांगितलं की पुण्याचे जे जावा आहेत त्यांनी 500 कोटी रुपयाचा वर्षाला हुंडा आम्ही इथनं कोल्हापूर जिल्ह्यातून देतोय गोकुळच्या माध्यमातून। किंवा आता नवीन त्या आपले दूध संघ किकवीला आपण जे हे केलं जागा घेतल्या त्या माध्यमातून ती बचत झालेली आहे।
आता व्यंकटेश्वराच्या माध्यमातून 137 कोटी जवळ बचत झाले. हे जर पैसे जर 500-600 कोटी रुपये जर वाचले शेतकऱ्यांचा आणि ते दूध उत्पादनाचा खऱ्या अर्थाने हे होईल आणि त्यातनं नफा होईल आणि त्या माध्यमातून दूध संघाला दर जास्त द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. परंतु वारंवार ते टाळाटाळ करतायत. त्यांना आम्ही तिने आता शेवटला सांगितलं की पुढच्या आठवड्यात बुधवार गुरुवारपर्यंत आम्ही माहिती देतो, ती माहिती देतील. नाही दिली तर आम्ही उग्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? नाही, आम्ही आता त्यांना सांगितलं की आमच्या मागण्या ज्या आहेत ह्या गोकुळ दूध संघाशी संलग्न आहेत. जर गोकुळ दूध संघ सोडून कुठल्या मागण्या आमच्या नाहीत, जर तुम्ही वेळेत दिल्या नाहीत तर आमच्या जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांच्या माध्यमातून गाई म्हशी रेडी आई बहीण आमच्या मुलं बाळ सगळी घेऊन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढीन. आम्ही ग बसणार नाही. आम्हाला आमचा गोकुळ दूध संघ वाचवायचा आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रशासकांना आता विचारण्यात आलं की अधिकारी तक्रारदारांना घेऊन फिरतायत का? बरोबर. तर प्रशासकाने उत्तर मिळालं की याची मला कोणतीही कल्पना नाही किंवा मला माहिती नाही. मग प्रशासनाला डावलून कुठेतरी हा बाजार चालू आहे असं वाटतंय का? 100% ह्याला राजकीय वास यालाय. तेच आम्ही सांगायसाठी आलो की 100% जे काम जे चालू आहे पशुखाद्य कारखान्यात एखाद्या तक्रारदाराला घेऊन फिरणं. मग आम्ही म्हटलं आम्ही पण तक्रारदार आहे, आमचा शेतकरी तक्रारदार आहे, त्यांना घेऊन कधी तुम्ही गोकुळ दाखवलाय का आता आल्यापासून? आणि मुद्दाम सुद्रीक साहेब हे अतिशय चांगले अधिकारी आहेत. त्यांना आम्ही सांगितले की सत्ता भविष्यात ही महायुतीची येणार आहे, त्यामुळे सुद्रीक साहेबांना आम्ही सांगितलं की तुम्ही कुठल्या अधिकारावर प्रेशर टाकू नका, चुकीचं काय करू नका आणि आम्ही करू पण देणार नाही तुम्हाला. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महायुतीची सत्ता येणार आहे. तुम्ही पाहुणे म्हणून हा दूध संघ 3 महिने तुम्ही जपायचा आहे. तिथून पुढे या महायुतीची सत्ता या ठिकाणी येणार आणि खऱ्या अर्थानं हा गोकुळ दूध संघ फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 3 महिन्यानंतर मोठ्या ताकदीने उभा राहील असं आमचं मत आहे. आताच तुम्ही म्हणलात की राजकीय वास येत आहे असं म्हणलाय की याच्यामध्ये कुठली अदृश्य शक्ती आहे असं तुम्हाला वाटतं? अदृश्य शक्ती काही 100% आहेच. इथून मला अनेक वेळा सांगितलंच ना, जिल्ह्याला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे ना. अदृश्य शक्ती कोण आहे? आणि निकाल लागल्यानंतर समजेल की कोण काय आहे. खरं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं नाही. किती दिवसाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे उत्तरांसाठी? पुढच्या 8 दिवसाचा. 8 दिवसात अपेक्षा आहे. हो हो. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.